नमस्कार मित्रांनो, जे विद्यार्थी आता इयत्ता 8वी आणि 10वी पास होऊन 2026 मध्ये अनुक्रमे 9वी आणि 11वी मध्ये प्रवेश घेणार आहेत, त्यांच्यासाठी केंद्र सरकारची एक जबरदस्त स्कॉलरशिप योजना आली आहे. या योजनेचे नाव आहे PM यशस्वी स्कॉलरशिप 2026. यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक 75,000 रुपये ते 1,25,000 रुपये पर्यंतची मोठी रक्कम मिळू शकते. तुमचे शिक्षण पैशामुळे थांबू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता सविस्तर माहिती घेऊया. सर्वात आधी समजून घेऊया की ही योजना नक्की आहे काय. या योजनेचे पूर्ण नाव आहे PM यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया, म्हणजेच PM यशस्वी. मित्रांनो, ही योजना कोणत्या राज्याची नसून थेट केंद्र सरकारची आहे. याचा अर्थ असा की यातील निधी आणि नियम हे संपूर्ण भारतासाठी समान आहेत. ही योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे राबवली जाते. याचा मुख्य उद्देश असा आहे की समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेले वर्ग जसे की OBC, EBC आणि DNT या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये शिकण्याची संधी मिळावी. सरकारला माहिती आहे की उच्च दर्जाच्या शाळेची फी भरणे सर्वांनाच शक्य नसते. म्हणूनच तुमच्या बुद्धिमत्तेला पैशांची अडचण येऊ नये यासाठी ही यशस्वी योजना आखण्यात आली आहे. आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे तुम्हाला यातून किती आर्थिक मदत मिळणार. व्यवस्थित लक्ष देऊ नये का. जे विद्यार्थी आता इयत्ता 9वी मध्ये जाणार आहेत त्यांना वर्षाला 75,000 रुपये दिले जातात. दुसरीकडे जे विद्यार्थी आता इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेणार आहेत त्यांना वर्षाला 1,25,000 रुपये मिळतात. ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात किंवा शाळेच्या शुल्कासाठी जमा केली जाते. या पैशातून तुम्ही तुमची शाळेची फी, हॉस्टेलचा खर्च, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य सहज घेऊ शकता. ही योजना तुम्हाला फक्त पैसे देत नाही तर समाजात एक वेगळी ओळख निर्माण करून देते. तुम्हाला वाटत असेल की ही स्कॉलरशिप सर्वांनाच मिळेल का, तर याचे उत्तर नाही आहे. यासाठी काही निकष आहेत. पहिला निकष म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असायला हवेत, जे तुम्ही आहातच. दुसरा निकष तुमच्या प्रवर्गाचा आहे. ही योजना विशेषतः OBC इतर मागास प्रवर्ग, EBC आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आणि DNT विमुक्त आणि भटक्या जमाती यांच्यासाठी आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्पन्नाची मर्यादा. तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. जर तुमचे वडील मजूर असतील, छोटा व्यवसाय करत असतील किंवा शेतकरी असतील तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे अनिवार्य आहे. तसेच तुम्ही मागील वर्षी म्हणजेच 8वी किंवा 10वी मध्ये किमान उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आता चर्चा करूया की हे सर्व कधी सुरू होणार आहे. मित्रांनो, आता एप्रिल 2026 चालू आहे आणि याच काळात या योजनेचे अर्ज सुटण्यास सुरुवात होते. या अर्जांची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला नोंदणी करावी लागते. अर्जाची शेवटची तारीख साधारणपणे 31 ऑगस्ट 2026 असते, पण तुम्ही शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. कारण शेवटच्या दिवसात सर्व्हर डाऊन असतो. परीक्षेचा अंदाजित महिना सप्टेंबर 2026 आहे. फॉर्म भरताना तुम्हाला आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि मागील वर्षाची मार्कशीट ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. जर तुम्हाला फॉर्म भरण्यात काही अडचण येत असेल तर आपल्या चॅनलवर आपण फॉर्म कसा भरायचा याचा लाईव्ह डेमो व्हिडिओ देखील लवकरच घेऊन येऊ. आता तुम्ही म्हणाल, स्कॉलरशिप तर पाहिजे, पण पेपर कसा असेल. तर मित्रांनो, ही एक OMR किंवा ऑनलाईन आधारित परीक्षा असेल. यात एकूण 100 प्रश्न विचारले जातात. गणिताचे 30 प्रश्न, विज्ञानाचे 25 प्रश्न, समाजशास्त्राचे 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे यात चुकीच्या उत्तराला गुण कापले जात नाहीत. परीक्षेसाठी तुम्हाला तब्बल 150 मिनिटे म्हणजेच 2.5 तास मिळतात. अभ्यासक्रम हा पूर्णपणे तुमच्या 8वी आणि 10वीच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित असतो. गणितात नफा तोटा, शेकडेवारी, बीजगणित हे विषय असतील तर विज्ञानात भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रावर भर असेल. चालू घडामोडींसाठी तुम्हाला रोजच्या बातम्यांची माहिती असावी लागेल. मित्रांनो, ही परीक्षा अवघड नसते, फक्त सराव महत्त्वाचा असतो. दररोज किमान 3 ते 4 तास अभ्यास करा. NCERTच्या पुस्तकांचा सराव करा. तर मित्रांनो, आज आपण PM यशस्वी स्कॉलरशिप 2026 बद्दल अगदी सविस्तर माहिती घेतली आहे. मला खात्री आहे की ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या असतील. पण तरीही जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही तांत्रिक अडचणी येत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी स्वतः प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित इतर विद्यार्थ्यांच्या शंकांचेही निरसन होऊ शकते. हा व्हिडिओ तुमच्या शाळा कॉलेजच्या ग्रुपवर नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करा आणि आपल्या योजना परिचय परिवारात सामील होण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.